नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश पवार. आपली शेती आपली माणसे या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. तर आता आपण आपल्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहोत. जर आपल्या शेवगा लागवड करून आपल्याला आता ही 3.5 महिने झालेले. तर 3.5 महिन्यामध्ये झाडांची हाईट बघू शकता तुम्ही. माझ्या छाती इतके झाडं झालेले आहे आणि काही थोडे लावलेले होते. नंतर आपण थोडेफार ते थोडीशी हाईट कमी यायची, कमरे इतकी आहे समजा. तर आपल्याला आता याची शेंडे छाटणी करायची आहे. तर बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो, तुम्ही छाती इतकं झाल्यानंतर याची शेंडे कापणी करू शकता. तर आपण पहिले एकदा टोंगळ्या इतकं असताना एक छाटणी केलेली बघू शकता तुम्ही. हे इथं बघू शकता तुम्ही, इथं आपण कट केलेलं होतं. त्यानंतर त्याला बघू हे ब्रँचेस आलेले बघू शकता, 1 2 3 इथून 4 असे ब्रँचेस आलेले आहे. तर आता हे आपलं छाती इतकं झालेलं आहे. तर आपण आता आपल्याला याची छाटणी करायची आहे. तर छाटणी करताना हे जे ब्रँचेस आहे बघा तुम्ही, आता ब्रँचेस हे असं इतका शेंडा आपल्याला कट करायचा आहे. इतका प्रत्येक याचा बघू शकता तुम्ही. आता हे बघा इथे, हे बघा आता शेंडा आलेला आहे. तर हा शेंडा आपल्याला असं इथून इतका कट करायचा आहे. हे पण डांग बघू शकता तुम्ही. जेवढे ब्रँचेस आहे सर्व ब्रँचेस तुम्हाला शेंडे कट करायचे. इकडं पण हे बघा आता हे ब्रँचेस आलेले. तर हे असं आपलं इतका शेंडा असा हा कट करायचा आहे. जास्त नाही करायचा, थोडासा करायचा आहे. बघू शकता हे प्लॉट तुम्ही इकडे मागे झाडं. हे बघू शकता तुम्ही, हे असं आपलं झाड झालेलं आहे. बघू शकता इथे छान असे ब्रँचेस आलेले बघा, 1 2 3 हे बघा असे ब्रँचेस आलेले. शेंडा खुडण्याचा परिणाम आहे. आपण इथं शेंडा खुडला होता, त्यानंतर बघा 1 2 3 ब्रँचेस आलेले आहे. हा चौथा ब्रँचेस आहे. असं छान असं झाड झालेलं आहे. आणि शेंडा छाटणी करायचं कारण काय होतं, आपल्याला शेंगांचं जेव्हा फुलं येतात तेव्हा जास्त हाईट न झाली पाहिजे. झाडांचं असं एकसारखं समान आणि झाड असं गोल छत्रीसारखं झालं पाहिजे. तर मॅक्झिमम माल आपला हा 80% तरी माल आपला हाताने तुटला गेला पाहिजे. तर आपल्याला लेबर कमी लागते आणि लेबर कमी लागल्यामुळे आपले पैशाची बचत होती. त्यामुळे आपलं शेंडा खुडणी ही खूप महत्त्वाचं आहे. पूर्ण झाडांची मी अशी कटिंग केलेली आणि शेंगा तोडायला सोपं गेल्यानंतर मग काय लेबर पण कमी लागतात. आणि घरच्या घरी तुम्ही जर असले तर घरच्या घरीसुद्धा तुम्ही थोडंफार करू शकता. कारण कैचीनं जर म्हटलं तर थोडा वेळ लागतो. तर संपूर्ण असं हे केलेलं आहे. तर तुमचा शेवगा किती मोठा झालेला आहे, कसं झालेलं आहे, काय कोणी लावलेला आहे का, तर कमेंट्स करून सांगा. आणि कोणाला काही माहिती पाहिजे असली शेवग्याबद्दल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्या व्हॉट्सअपवर तुम्ही मला विचारू शकता. तर आपण याला एक वेळेस खत दिलेलं आहे. याला आपण खते 20-0-13 एकरी 2 बॅगा दिलेल्या आहे. आपण एवढ्या क्षेत्राला 2 बॅगा टाकलेल्या आहे. त्यासोबत ग्रॅन्युअल ह्युमिक जे येतं ते 10 किलो आणि मायक्रोन्यूटन 10 किलो असं मिक्स करून एक डोस याला टाकलेला आहे. आणि फवारणी एकसुद्धा केलेली नाही आपण अजून. याला कोणता तर रोग नाही, काही नाही, काहीच नाही. कमी खर्चाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो आहे. तर तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.